पाहायला मिळाला. एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतो भूषण परुळेकर, दुसऱ्या बाजूला नितीश पाटील मॉर्निंग स्टार ब गटातून. सुंदर फटका पुढे सरसावत आले. डान्सिंग डाऊन द ट्रॅक 4 रन्स डीजे. अजून एक वॉट अ शॉट स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. 1 बाउन्स 4 रन्स. कडक चाबूक स्ट्रोक. बॅक टू बॅक 2 चौकार. नितीश पाटील खूप सुंदर बॅटिंग करतोय. डावखुरा बॅटर आघाडीचा फलंदाज. पुढचा बॉल मंगेश करबेले. अजून एक वॉट अ शॉट कव्हरला. 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स 4 बाउन्स 5 6 1 टू का 4. 4 धावा 13 धावा डीजे. सुंदर बॅटिंग सुंदर बॅटिंग. पहिल्या भूषणने एक धाव काढून दिली आणि त्यानंतर पहिला मिड ऑफच्या वरून अमित घाग त्या ठिकाणी आहेत. नंतर स्ट्रेट डाऊन द ग्राउंड सरळ बॅटने व्ही मध्ये आणि त्यानंतर कव्हरला सुंदर फटका. क्रिकेटमधलं सौंदर्य दाखवतोय. वेगवेगळ्या प्रकारचे फटके 360 डिग्री मध्ये बॅटिंग. पुन्हा एकदा पुढे आलेत मात्र अमित घाग त्या ठिकाणी आहेत मिड ऑफला बीट करण्यासाठी. 4-5 बॉल झाले. धाव संख्या 13. पॉवर प्लेचा शेवटचा बॉल. 2 दिवसामध्ये पॉवर प्ले मध्ये मॅक्झिमम रन्स आपल्याला पाहायला मिळाले नाहीत. गोलंदाज सज्ज मंगेश करबेले. फुटचा चेंडू फुल टॉस मिस होतोय. खेळाडू त्या ठिकाणी जात आहेत दोघंही आणि चांगला झेल दीपक कोचर. पंकज जाधव. एक पंकज जाधव जो प्रतीक स्पोर्ट डिंगडॉग साठी खेळतो माट्या. एक पंकज या संघाचा माट्या मात्र तो बाहुबली आहे आणि हा किरकोळ बांधायचा आहे. पहिल्या षटकानंतर धाव संख्या 13. प्रमुख यश आणि इम्तियाज साइड अँगलवर आपण पाहतोय. अपडेटर आमचे फोर्स 1 लाईव्ह वर ही स्पर्धा सुरू आहे. अनिकेत जावकर यांचे देखील आभार. फोर्स 1 लाईव्ह रोहन गुप्ते आणि त्यांची संपूर्ण टीम यांचे देखील आभार. या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी चरखोपचा राजा मानद अध्यक्ष निखिलजी गुडेकर, सोहम डेव्हलपर्स, शिव टेलिकॉम, भावेश ठक्कर, संजयजी पांडे, अक्षयजी माने, धीरज कदम आणि कुमार शेट्टी या सर्वांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. चौकीदार काका यांचं देखील योगदान, भाऊ मामा हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं देखील योगदान आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे या स्पर्धेसाठी कमिटीने घेतलेली मेहनत यांचं देखील आभार. ॲडव्होकेट गुप्ते साहेब त्यांचे देखील धन्यवाद. मिडल लेग स्टंपरचा चेंडूचा फक्त दिशा दिली ऑन साईडला भूषणने आणि एका धावेने धाव संख्या पुढे सरकते. टोटल 14.
पुढचा बॉल निखिल, मिस टाइम होतोय, खेळाडू त्या ठिकाणी येणार मात्र झाडाला बॉल लागला, एक धाव. निखिल ऍक्शन बघा. अनिकेत सानप वेगळे असे गोलंदाज सध्या आपण पाहतोय. डावखुरे प्रणय आडाव स्मृती चषकाच्या पहिल्या पर्वामध्ये टेनिस क्रिकेटमधला फिरकीचा जादूगार अनिकेत सानपने या मैदानावर 10 बॉल निर्धाव टाकले होते, 10 बॉल डॉट. आणि ज्या स्पर्धेच्या वेळेस मला पहिल्यांदा सुप्रीमोचा कॉल आला होता, जलद गतीने शॉर्ट बॉल वरती लागला, तयारच नव्हता बॅट्समन पुलसाठी आणि फास्टर नव्हता बॅटरसाठी. हा बॉल एकच धाव. व्हेरिएशन्स करतोय. एका बाजूला आपण मिथिलला पाहतोय, कमिटी मेंबर्स वेगवेगळे ज्यांनी ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी काल विशेषतः जेवढं कौतुक करत तेवढं कमी आहे, कारण मैदानामध्ये चिखल पूर्ण पाणी असताना स्लोवर वन. हा टिपिकल लेफ्ट आर्मचा बॉलरचा बॉल, टिपिकल एक जो बॉल टाकला जातो लेफ्ट आर्म डावखुऱ्या गोलंदाजा, तो बॉल टाकला. टॉस केला होता, थोडासा बॅक ऑफ द लेंथ होता, लेंथ बरोबर पुढे नाही थोडी मागे ठेवली आणि फिरवला बॉल. यष्टीरक्षक ऋषिकेशच्या हातामध्ये अजून एक निर्धाव चेंडू लेग स्टंपच्या बाहेर. पंचांचा इशारा. दत्ता ठाकूर सर वाईट. मी मागच्या सर्व प्रेक्षकांना विनंती करतोय, पाय वरती करायचे आहेत तुमचे, सर्वांनी पाय वरती करा. कमिटी मेंबर्स तिथे ऑलरेडी आहेत, अक्षय आणि सिद्धेश वगैरे. सौरभ भाट आपलं देखील हार्दिक स्वागत. आपण उपस्थित आहात. तुम्हाला पाय वरती करायला सांगत नाही, फक्त हार्दिक स्वागत बोललो. या चेंडूला खेळून काढले डीप स्क्वेअर लेगला, आपल्या उंचीपेक्षा जास्त वर ट्राय करायला गेले डीप स्क्वेअर लेगला खेळाडू आणि एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. मॉर्निंग स्टार्स या संघाची टोटल 18. पहिल्या ओव्हरमध्ये 13 होते. स्लोवर वन बॉल कळलाच नाही आणि कॉट बिहाइंड, मागे टपला यष्टी रक्षक तुझा उधळण्या. या मैदानावर जर आपण पाहिलं तर 100 देखील झालेले आहेत, 98 झालेले आहेत, 92 झालेले आहेत आणि या मैदानावर एका ओव्हरमध्ये 24 देखील चेस झालेले आहेत, 25. पहिला बॉल दीपकचा. आखूड टप्प्याचा चेंडू पूल केलाय, खेळाडू ऑलरेडी सेटअप केलेला आहे त्या ठिकाणी डीप स्क्वेअर लेगला. एकच धावेने समाधान. धावसंख्या पुढे सरकते 19. भूषण परुळेकर प्रयत्न करतोय मोठे फटके खेळण्याचा, मात्र त्याला तुर्तासरी कुठल्या प्रकारे यश मिळत नाहीये. आता वत्सल येतो एक उंच पुरा असा हार्ड हिटर, अष्टपैलू खेळाडू दोघेही आहेत. वत्सल ज्या प्रकारे आपण पाहतो बॅटिंग करत असताना त्या प्रकारे नॉन स्ट्रायकर बॅट्समन हे देखील गोलंदाजी करू शकतात. दीपक कोचन आतमध्ये घेऊन आले, बॉडी लाईन नक्कीच बॉल खेळण्या अगोदर बघूया. पंच मनोजजी या ठिकाणी बॅटने लागला बॉल आणि एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. टोटल 20. तिसरं षटक मार्गस्थ. पहिल्या ओव्हरमध्ये 13 आलेत आणि पुढच्या 8 बॉलमध्ये फक्त 8 धावा आलेल्या आहेत, 7 धावा आलेल्या आहेत. बघूया गोलंदाजीसाठी सज्ज होते भूषण परुळेकर. शॉर्ट मिड विकेट, पॉइंट, कव्हर, मिड ऑफ, एक डीप स्क्वेअर लेग, लॉंग ऑफ. पुढचा चेंडू दीपक कोचन. आखूड टप्प्याचा खूप शॉर्ट बॉल, पंचांचा इशारा या ठिकाणी डेड बॉल. बरोबर, एवढा एफर्ट लावला, एवढा स्पीड होता, मात्र पॉपिंग क्रीजच्या जवळ आल्यानंतर तुम्हाला बॉल चांगला सोडता आला पाहिजे. सनरायझर हैदराबादसाठी उमरान मलिक ज्या प्रकारे गोलंदाजी करायचा, जो स्पीड होता, वेगवान गोलंदाज म्हणून रेकॉर्ड आहे त्याचा, मात्र त्यानंतर भारतीय संघात म्हणजे टप्पा आवश्यक असतो, स्पीड असून चालत नाही.
समोरच्या दिशेला खेळायचं होतं, हेलिकॉप्टर बॉटम एंडचा वापर केला, मात्र समोर बॅक टू द बॉलर ड्राईव्ह झाला, तो नॉट लॉफ्टेड स्ट्रोक झाला जो अप्पिश खेळायचा होता. आणि एका धावेने धावसंख्या आता टोटल सरकते पुढे, ती म्हणजेच सॉरी एक धाव नाही आहे, धावसंख्या स्थिरावली 20 ना 20, धावसंख्या 20. अमित घाग आहेत काऊ कॉर्नरला. जर आपण पाहिलं तर मिड विकेट ऑलरेडी सेटअप केलेला आहे, डीप स्क्वेअर लेग आहे, शॉर्ट मिड विकेट असे ऑन साईडची फील्ड. ओ एखाद्या डावखुऱ्या किंवा राईट हँड बॉलरचा हाईटचा वापर करून येणारा हा परफ्यूम बॉल, व्हॉट दॅट इज अ ब्युटी, मॅग्निफिसंट बॉलिंग. एखाद्या विकेट किपरने अशा प्रकारे कॅरी केलं. एकतर वरती ट्रॅक आहे असंही नाही, खाली जमिनीवर तो उभा आहे, ट्रॅक म्हणजे हाईट आहे, त्याच्यावरती त्याने छातीजवळ कॅरी केलं, म्हणजे बाउन्स किती चांगला मिळाला. आणि असे जेव्हा बॉल येतात एखाद्या गोलंदाजाचे, तेव्हा गोलंदाजाचा कॉन्फिडन्स, आत्मविश्वास वाढतो. पुढचा चेंडू, चार चेंडू झालेले आहेत, 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. स्ट्राईकला भूषण, यानंतर इनिंग ब्रेकमध्ये ऋग्वेद 11 आणि विनंती करेन प्रसाद ग्लॅडिएटर्स आपण यायचं आहे. चांगला फटका मात्र समोर आहे मितेल आणि रनआउटची संधी. थ्रो आला आणि विकेट. कॉल देखील दिला नाही दोघांनी, कॉल देणं गरजेचं होतं. बॉल खूप सहज गेला, एक 1 बाउन्स आला होता हातात आणि वत्सल जो असं वाटत होता समय आपके साथ खड़ा होता है वही निश्चित तौर पर सबसे बड़ा होता है. लेकिन अब टीम के लिए खड़े तो दोनों हैं, लेकिन किसी एक बल्लेबाज को यहाँ पर काउंटर अटैक करना होगा, क्योंकि 18 बॉल्स में केवल 21 रन बने. तो अब 12 बॉल्स और अब देखेंगे कितने रन्स और बन सकते हैं इस मैच में. गेंदबाजी के लिए बॉलर तैयार, निखिल राहुल, निखिल नहीं, हाँ निखिल ही, निखिल पहला. ओ देखिए साइड हो जाइए, हनुमान जयंती हो गई है. निखिल रावळ, तिकडे जेवढे प्रेक्षक बसलेले आहेत तुम्ही स्वतःला वाचवा. आता घरातले म्हणतात दुपारी व्यवस्थित गेला होता, संध्याकाळी हा सुजून आलेला आहे. गोलंदाज तयार, पुढचा चेंडू. आता मात्र लीडिंग एज, 2 बॉल चांगले टाकलेत निखिल रावळने आणि धावसंख्या पुढे सरकते, ती म्हणजेच 1 ने 23-23. स्ट्राईकला रवी पाटील, नॉन स्ट्राईकला भूषण परुळेकर. गोलंदाज रावळला पाहतोय निखिल. मोठा फटका, खेळाडू त्या ठिकाणी येणार आणि बाद. डीजे
हॅट्रिकवर आहे. या अगोदर आपण हॅट्रिक पाहिली होती ध्रुमिलची. ध्रुमिल तू घेतलेली ना हॅट्रिक? समोरच्याला वन बाउंड चौकार. साई धावून आलेला आहे. संघासाठी बॅटिंग करावी लागेल. आयोजित ग्रीन बॉयज प्रीमियर लीग पर्व दुसरा 2025 प्रणय आडव स्मृती चषक. दीपक कोचर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल आणि कॉटन बोल्ट साठी संधी आणि खेळाडू बाद. विकेट नंबर 6. महेंद्र पाटील आता येतात. भूषण परुळेकर आउट. स्वतः संघ मालक आता बॅटिंगला येत आहेत. शेवटची ओव्हर महेंद्र पाटील. 5 बॉल्स अजूनही बाकी आहेत. स्कोर आमच्यावर आहेत बाबू उर्फ विजय पालांडे उर्फ बाबू. चांगला गॅप नाही. खेळाडू आहे पॉइंटला. बरोबर स्ट्रेट टू दी फिल्डर प्रणय रावळ. 2 बॉल झालेल्या धावसंख्या 28. अजूनही 4 बॉल्स बाकी आहेत. किमान 1 किंवा 2 षटकार. रोहित की ती क्षमता आहे. रोहितला एक तरी क्लिअर करावंच लागेल. जर गोलंदाजांना 5 ओव्हरमध्ये काहीतरी करण्याची संधी मिळायला पाहिजे तर किमान 4 बॉलमध्ये 8 ते 10 धावा आवश्यक. व्हॉट अ शॉट. मी म्हटलं होतं करू शकतो. पहिला षटकार आलाय. 6 धावा. व्हॉट अ शॉट. 34.
केली. षटकार, त्यानंतर 3 डबल, त्यानंतर 1, 12 रन केले 4 बॉल्समध्ये. विनंती करतोय ऋग्वेद 11 आणि प्रसाद ग्लॅडिएटर्स रणांगणाचे मावळे या दोन्ही संघाने नाणेफेक करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्स ज्या ठिकाणी टॉस का बॉस आहे त्या ठिकाणी यायचं आहे. जय देसाई, निब्दे आणि कॉइन या ठिकाणी घेऊन यायचं आहे. चला सनी करून घ्या टॉस. पहिला ओ हो, फ्लाइंग स्लिप घेऊन गोलंदाजी करतो. पहिल्याच बॉलवर यश. टाइट फील्डिंग सेट केलेले बघा. चान्स बनवायचा प्रयत्न आहे. पुढचा बॉल, अजून एक बॉल डॉट. व्हॉट अ डिलिव्हरी, दॅट्स अ ब्युटी बाय स्वप्नील लाली. That's kind of bowling is required while you are chasing and defending. 39 जो डिफेंड करते तुम्ही 40.
तुम्हाला अशीच सुरुवात अपेक्षित आणि पहिल्या पॉवर प्लेमध्ये ते अपेक्षित आहे. 2 बॉल झालेले आहेत, एकही धाव नाही, 0 धावा. पायातला बॉल, अक्षरशः बॉल पिचिंग होईपर्यंत वाट पाहिली आशिषने, त्यानंतर तो स्ट्रोक खेळायला गेला. 1 रन, 3 बॉल 1. हे 3 बॉल फार महत्त्वाचे आहेत सिद्धेशसाठी किंवा स्वप्नील लालीसाठी, विशेषतः मॉर्निंग स्टारसाठी. कारण जिंकणारा संघ थेट फायनलमध्ये जाणार आणि पराभूत होणारा संघ, या संघाला अजून एक संधी मिळणार आहे. क्षेत्ररक्षणात बदल होतोय, रोहित मागे येतोय, महेंद्र पाटील स्वतः संघ मालक यांना आपण कव्हरला पाहत आहोत. पॉइंटला भूषण परुडेकर शॉट्स केलेला खेळाडू. साई आहे शॉट मिड विकेटला. राजेश भटला आहे तो म्हणजेच मिडॉनला. पुढचा बॉल समोरच्या दिशेला थोडेसे वाईडिश उभे होते. ज्या ठिकाणी उभा राहणं गरजेचं होतं मिडॉनला, त्या ठिकाणी राजेश नव्हता, थोडासा वाईडिश, आणि म्हणूनच हा बॉल सरळ गेला वत्सलकडे. 4 बॉल 2. धावांचं लक्ष्य 40. पहिला उपांत्य फेरी आपण म्हणू शकत नाही, कारण जे टॉपर आहेत त्यांच्यामध्ये पहिला क्वालिफायर पाहायला मिळेल आणि पहिल्या क्वालिफायरमध्येच या ठिकाणी संधी. बघूया कोणता खेळाडू घेईल हे मात्र पाहणं गरजेचं राहील. बारा खेळाडू आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि 4-5 बॉल झालेले आहेत. त्यामुळे विजेता संघ आता ठरणार आहे तो म्हणजेच प्रणय किंग्स. प्रणय किंग्स फायनल मध्ये पोहोचलेला आहे. ग्रीन बॉयज प्रीमियर लीग शालकोपचा राजा सार्वजनिक उत्सव मंडळ आयोजित प्रणय आडव स्मृती चषक प्रणय किंग्स अंतिम फायनल मध्ये